नमस्ते मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या होणाऱ्या 8 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे ईश्वरी खायला बसलेली असते आणि तोंडात ती बोलते की सगळेजण ऑफिसमध्ये असतील, फक्त मीच तिथे नसणार. त्या क्षणी तिथे मंजिरी येते. मंजिरीला बघून ईश्वरीला आनंद होतो आणि ईश्वरी म्हणते, मंजिरी तू इथे? त्यावेळेस मंजिरी ईश्वरीच्या हातामध्ये देवीची मूर्ती देते आणि म्हणते, तू सुद्धा हवं ते करू शकशील, तुझी सगळी इच्छा पूर्ण होईल, तू सुद्धा ऑफिसला जाशील. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णवच्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग असते. लावण्य, आकाश, ऑफिसमधील सगळे मंडळी, त्याचबरोबर आकाशची आईसुद्धा तिथे असते आणि सगळेजण असे म्हणतात की अर्णवने लवकर इथे आलं पाहिजे तरच मीटिंग व्यवस्थित होईल. त्यावेळेस लावण्यसुद्धा असं म्हणते की यार लवकर पोचला तर बरं होईल, मीटिंगची वेळ जवळ येत चालली आहे. तर इकडे अर्णव हा गाडी चालवत असतो. मुद्दामून त्याच्या गाडी चालवायच्या दिशेला कोणीतरी खिळे टाकलेले असतात आणि त्या खिळ्यांवरून तो गाडी घेतो, त्यामुळे त्याची गाडी पंक्चर होते. तर इकडे लगेचच आकाश हा अर्णवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेस लावण्य आकाशला म्हणते की जर आता AR आला नाही ते रिप्रेझेंटेशन तुला करावं लागेल. त्यावेळेस आकाश म्हणतो, मी कसं काय करणार? त्यावेळेस आकाशची आई म्हणते, तू का नाही करू शकत? तर इकडे अर्णव हा प्रेझेंटेशनला पोहोचण्यासाठी गाडीतून उतरून पळत पळत रोडवरून चाललेला असतो. तर इकडे ईश्वरी तिची स्कूटी घेऊन चाललेली असते. ईश्वरीची नजर अर्णववर जाते. त्यावेळेस ईश्वरी म्हणते, हॅड अँड सील का असं काय पळतोय? त्या क्षणी ती त्याच्याजवळ जाते. ईश्वरीला बघून अर्णवला फार आनंद होतो. आता ईश्वरीच्या गाडीवर बसून अर्णव हा योग्य वेळेत प्रेझेंटेशनला पोहोचणार आणि लावण्याचा डाव लावण्यावरच उलटलेला आपल्याला पाहायला मिळणार. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.